तर राम राम मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रूम आतापर्यंत कोणीच बघितली नाहीये. तर चला माझी रूम दाखवते. काल मी लई दमली काम करून करून, जरा म्हणलं आज जरा आराम करावा. त्यामुळे मी दुपारी कधी वर येत नसते, पण मी आज वर आले होते. मस्त माझ्या म्हणलं रूममध्ये आराम करावा. आणि दोघी पण आता झोपलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आणि हा बघा आमचा एरिया दाखवते. आधी बाहेरचा निसर्ग कसा आहे ते दाखवते. हा बघा माझ्या रूमच्या गॅलरी पलीकडून आहे. आणि हा बघा शिड्या आहेत, पायऱ्या, या पायऱ्या कपडे सुकायला टाकले ते कालच्या ब्लँकेट अजून सुकत आहेत. हे आमचं नारळाचं झाड. कसा आहे आमचा निसर्ग, कसं वाटतंय? हिरवळ निसर्ग एकदम कूल ना. तर आता मी करणार आहे घरात एंट्री आणि मला घर दाखवायचे. मी म्हणलं चला आता घराचा तरी ब्लॉग काढावा, माझ्या रूमचा ब्लॉग काढावा. माझ्या रूम कोणीच बघितलेलं नाही आहे, तर मी दाखवणार आहे आज माझा रूम. आणि मी आता झोपलेली होते. माझा अवतार तसाच आहे, मी केससुद्धा विंचरलेले नाही आहे. तसं पण मी नटापटा करतच नाही कधी ब्लॉगमध्ये, मला नटापटा जास्त आवडतच नाही. तर चला मी दाखवते माझा रूम. ही होती माझ्या रूममध्ये एंट्री. आणि एंट्री करताच बघा मी वरती लावलेलं आहे, काय म्हणतात हो याला, मला सांगा बरं कमेंट करून, मला पण नाही आठवते काय म्हणतात. आणि हा बघा मी हा पण ऑनलाईन मागवला होता बरं का, सूर्य. मला खूप आवडतं असं मागवायला, खूप आवड आहे हो घर सजवायची. पण काय आता जमतच नाही. सजवल हळूहळू सगळं करेल. हे बघा माझी डोगी जशी जशी पोटात होती ना, तसे तसे मी एक एक स्टिकर आणून लावायचे नाही का. म्हटलं माझी डोगी स्टिकरला बघून एकदम खुश होईल. ते सूर्य आहे ना मी आत्ता दाखवलेला, त्या सूर्यातून हे एवढे उरले होते स्टिकर, ते मी इकडे लावले. म्हणजे असं वाटतं नाही का बोर्डातून जसं जाळ निघतोय तसं ते स्टिकरचा अर्थ होतोय नाही का. आणि हे बघा हे काय टॉम अँड जेरी, इथं ऑलवेज सगळ्यांचीच फेवरेट असते ना टॉम अँड जेरी, मला खूप आवडते. मग मी ऑनलाईन ऑर्डर केले होते ते स्टिकर, आधी पांडाचं, त्यानंतर मी टॉम अँड जेरी. आता माझी डुगी जशी जशी मोठी होईल तिला खूप आवडेल टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी बघून डुगी लई खुश होत असती. मला माझं फेवरेट स्टिकर आहे, म्हणून मी डायरेक्ट माझ्या बेडच्या समोरच लावलेलं आहे ते. आता मी दाखवते माझा बेड. हा बघा टेडी बिअर, डुगीच्या पप्पाने आणला होता हा टेडी बिअर. खूप मोठा आहे हा टेडी बिअर, माझ्या हाईट एवढा असेल हा, 4.5-5 फूटचा टेडी बिअर आहे. आणि बघा माझा ट्रॉलीचा बेड आहे. ही ट्रॉली पूर्ण ओपन होती. या ट्रॉलीमध्ये तुम्ही किती पण सामान स्टोअर करा. 2 ट्रॉल आहेत. हा बघा असा लावते मी पायानेच. आता हे बघा 2 ट्रॉल आहे. हा माझा बेड. मला पडदे लावायचे आहेत, अजून पडदे नाही लावलेले. माझा बेड आहे. कसा आहे बेड कमेंट करून सांगा. हा स्पेशली बेड मी फर्निचरवाल्याकडनं बनवून घेतलेला आहे, माझ्या मम्मीने दिलेला आहे हा बेड. आणि ही गादी आहे ना फ्लो मॅट्रेसची गादी, माझ्या बहिणीने मला गिफ्ट म्हणून दिलेली आहे. ही गादी 30,000ची गादी मला तिने गिफ्ट केली होती. आणि बघा डुगी कशी झोपली आहे आता, दिसली का. डुगीच्या तोंडावर माशी बसलेली, पण मला ते माशी जर मी उठवली ना तर डुगी मला मारेल. उठू ती डिस्टर्ब होईल, त्यामुळं मला ती माशी नाही हाकलता येणार. कशी झोपलंय माझी शिवण. तिची झोप जर नाही झाली ना लई चिडचिड करते. तशा माझ्यावरती 2 रूम आहेत. पुढची जी दुसरी रूम आहे ना ती दाखवते, तिथं आम्ही सगळं सामान स्टोअर करतो, ती रूम दाखवते. हे बघा ही दुसरी रूम आहे, इथं फक्त घरचं सामान असतं. हे बघा आता मी इथं काय करणार आहे, जशी डोगी मोठी होईल ना तसं ह्या जागेमध्ये मी तिच्यासाठी बेड करणार आहे. पूर्ण एवढ्या स्पेसमध्ये दाखवते. आता इथे काय आहे ना, वरती आम्ही जास्त पसारा, म्हणजे खुर्चीवर पिल्लूच पप्पा आल्याबरोबर कपडे काढून ठेवून देते मी. जेवढं आवरू ना तेवढं दुसरं येतेच राडा करायला, त्यामुळे मी तर कंटाळा करते माहिती आहे का. मी सोडूनच दिलंय आवरायचंय. बघा आता हे कसं मोठी आमचं ताडपत्री आहे, ही कधी पण लागत असते, त्यामुळे वरती ठेवलेली आहे. आणि आता वरती पूर्ण सामान ठेवलेलं आहे. गलीच्या वरती अटॅच बाथरूम आहे, म्हणजे 2च रूम आहेत वरती. आणि इकडे खूप मोठी गॅलरी आहे. गॅलरी मी आधी पिलू व्हायच्या आधी रोज साफ करायचे. अजून एक स्टिकर आहे बघा हा स्टिकर पण मी ऑनलाईन मागवला होता. एवढा छान दिसत होता ना एकदम 3D HD मध्ये, पण मी मागवला. बघ किती छान दिसतोय ना, खूप आवडते मला ही बार्बी डॉल. आणि तसंच अटॅच आहे आम्हाला बाथरूम, शॉवर पण आहे याला, पण मी नाही यूज करत, मी खालीच आंघोळ करत असते. आता मी आलेली गॅलरीमध्ये. आमची खूप मोठी गॅलरी, तशा 2 गॅलरी, एक वरती एक खाली आहे. पण काय आहे ना कंटाळा, म्हणजे काय सांगू तुम्हाला, कंटाळा तर मला थोडा पण नाही हो कामाचा. काम करून करून बघितलं का मी कशी झाली, माझी तब्येत एकदम लॉस झाली.
तरी सुद्धा म्हणतात काम नाही करत. हे बघा फ्रंटला चिंचचं झाड आहे. मला तर खूप चिंच खाऊ वाटली आहे. बघा चिंचचं झाड दाखवते. हा बघा ही आमची पूर्ण सीडी तुटलेली आहे. वरती जाता येत नाही बरं का घरावर. आता ही सीडी आम्ही नवीन बसून घेणार आहे. आणि इथं येत नाही म्हणून जास्त येतच नाही मी गॅलरीत, म्हणून एवढा राडा झाला. नाही तर मी आधी ही गॅलरी ना 8 दिवसात ही पूर्ण धुवून काढायची आणि एकदम स्वच्छ करायची. पण आता वरती येणंच होत नाही. आता डुगी जशी मोठी होईल ना तशी मी येणार आहे. बघा इथं गॅलरीत झाड उगले, येणंच होत नाही. काय करू मी, तरी झाड उगलं होतं. हे कांद्याचा राडा कालच मी टब ओतलाय कांद्याचा. हे सगळे नारळ आहेत फोडून काढायचे, म्हणजे चांगला नारळ आहेत. आधी लई छान आवरायचे मी, पण आता नाही आवरू वाटत. डुगी जशी मोठी होईल नाही तर गॅलरीत खेळायला येईल ना तसं मी गॅलरीला अजून चांगलं करणार आहे. ही खालची एक गॅलरी, दुसरी गॅलरी. कसं आहे वातावरण, एकदम मस्त रम्य वातावरण, हिरवळ गार, एकदम छान असं वाटतं. खूप भारी वाटतं इथं. आता ना जसं मी हे डेव्हलप करेल ना तसं इथं रोज संध्याकाळी व्हिडिओ बनवायला येत जाईल. आणि ना इथे बसेल असं छान. इथे एखादी झोका मांडणार आहे मस्त. आता चिंचा हे बघा, जसं सेम गॅलरी समोरच चिंचचं झाड आहे. हे बघा चिंचचं झाड आहे. चिंच खाऊ वाटली ना नुसतं असा हात टाकायचा आणि चिंच खायची. आता मला चिंच खायची आहे. आता बघा मी चिंच घेते. हे बघा चिंच किती जवळ आहे चिंच झाड, एकदम गॅलरीला चिटकून. पाडाला आली गाबळ चिंच आहे. जर चिंच खाऊ वाटल्या असेल ना जा आणि गाबळ चिंच खा. परत भेटणार नाही बरं का गाबळ चिंच खायला. सगळंच गाबळ झालं बाबा. आमच्या घरासमोर झाड असून मी कधी चिंच खात नाही. एक नंबर. ते खवले एकदम जाड झाले चिंचाचे. आमची गाडी दिसली गॅलरी. डोकी उठायचे मस्त चिंच खाऊन घेते. लय गोड आहे. गाबळी चिंच तशी गोडच लागली. मीठ मिरची असते तर अजून मजा आला असता. ऍक्च्युली काय आहे ना, तुम्ही म्हणता नि वरचा एवढा पसारा काय काम नाही आवरत का कोमल? अहो खालचंच मला एवढं काम असते ना, खालचं आवरता वरती यायला टाइमच भेटत नाही माहिती का. खालचे काम आवरूनच माझा सगळा दिवस तिकडे निघून जातो. वरती यायला टाइम नसतो. लेकरू झाल्यावर कळतोच ते काय असतं काय नाही. कोणाला गाबळ चिंच आवडतात कमेंट करून सांगा. एकच नंबर. एकदम गोड लागते चिंच. काल गोदाडा धुवून माझं अंग दुखायला लागलंय पार. तरी सासूबाई म्हणल्या नाही की बाई माझ्या सोनाने गोदाडा धुतल्या, त्याच्यात उलट म्हणून राहिलेत की काहीच केलं नाही. लय अवघड असतं बाई. एवढी धूळ झाली ना, हे बघा पाय छापलेत माझे डायरेक्ट. एवढी धूळ झाली गॅलरी मध्ये. एक दिवस काढून मला धुवूनच काढावं लागणार आहे गॅलरी. तोपर्यंत जमणारच नाही बाई. ही शिडी आता जाळायला काढावं लागेल, चुलीत घालायला. सगळी शिडी माझी झाली खराब झाली उन्हात. मग चिंच पडणार होती. ने माझी बलेनो द वंडर कार. किती चिंच आहेत, कोणाकोणाला चिंचा खायच्यात कमेंट करा. अशी सोलून काढली. इथं मस्त पिंक कलर देऊन पूर्ण पिंकिश बेडरूम करून टाकायचा. माय सोनपरीचा बेडरूम. इथं एकामेकाचं घर एवढे जवळ आहेत ना, एकामेकाला ना लांबूनच आवाज देऊन ओरडून बोलत आहेत. फोन बी लावायची गरज नाही, तिकडूनच आठवू देतात. कोमल असे करतात. लय ओरडते मी. डोगी उठायला बसली. सासूबाई गेलेले आहेत गावाला. आता तुम्हाला काय सासूबाई माझ्या व्हिडिओ मध्ये दिसणार नाहीयेत, कारण सासूबाई गेलेल्या आहेत आता तीर्थयात्रेला. सासूबाई काय लवकर येणार नाहीयेत. तुम्ही म्हणता सासूबाई कुठे प्रश्न करतात.
त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं की सासूबाई नाही आहेत, सासूबाई गेलेत बाहेर. तर कसा वाटला माझा रूम? तर कसा वाटला माझा रूम कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करायची, मला पडदे लावायचे, मी अजून तुम्हाला दाखवल. जसं जसं मी माझं रूम डेकोर करेल ना त्याच्यात जसं तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवत जाईल. आणि कमेंट करून सांगा. आणि हे कचरा बिचरा जर दिसला असेल ना त्याच्यासाठी कमेंट करू नका, कारण मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ मध्ये, पण मी वरती येत नाही राडा आवरायला इकडचा, कारण इकडे गेले तिथे आपला काही संबंधच येत नाही. खालचे काम आवरूनच मी पार अशी सुकून गेलेली आहे, त्यामुळे मी काही येणार नाहीये घरचा राडा. परत कमेंट करून सांगा ना. पूर्ण पटांगण काल झाडून काढले, रोज कामावरती आहे, तरी तुम्ही कमेंट करून सांगते की कोमल राडा दिसतोय. कारण शेतकऱ्याचं घर इकडे तिकडे गवत अमुक धमुक सामान पडलेलंच असते. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओला प्रेम द्या. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय, सी यू.